स्वामीचरित्र सारामृत वाचताना ही एक चूक टाळा. ही एक चूक करत असाल तर तुम्हाला पूजेचं संपूर्ण फळ मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचता, पण ही एक चूक जर करत असाल तर सेवा असूनही फळ मिळत नाही. हे कटू सत्य आहे. सेवा असूनही फळ मिळत नाही. स्वामीचरित्र सारामृत हा फक्त ग्रंथ नाही, तो स्वामींच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे. अनेक लोक श्रद्धेने वाचतात, पण म्हणतात, वाचतोय तरी आयुष्य का आयुष्यामध्ये बदल का होत नाही? याचं कारण एक लहानशी पण फार मोठी चूक असते. मित्रांनो, स्वामी चुकीचे नसतात. सेवेमध्ये कुठेतरी आपल्याकडून चूक होत असते. आज त्या एका नियमाबद्दल बोलणार आहोत, जो नियम पाळला तर सेवा वाचन न राहता कृपा होते. स्वामीचरित्र म्हणजे नेमकं काय आहे? तर स्वामीचरित्र सारामृत म्हणजे फक्त कथा नाही, फक्त अध्याय नाही, फक्त नवस्फूर्तीचं साधन नाही, तर तो आहे स्वामींच्या चेतनेशी संवाद. स्वामीचरित्र वाचन करताना स्वामींच्या समोर बसून मन उघडपणे आपण काय करतो? मोबाईल हातात, कानात आवाज, डोक्यात 100 विचार आणि म्हणतो मी वाचन केलं. हे वाचन नाही, ही औपचारिकता आहे. सर्वात मोठी चूक, मन उपस्थित नसणार. शरीर वाचत असतं पण मन तिथे नसतं. आपण वाचतो पण मन कुठे असतं? नवऱ्याच्या वागण्यात, पैशांच्या तणावात, आजाराच्या भीतीत, उद्याच्या कामात. स्वामी समोर बसलेत आणि आपण मनाने कुठेतरी बाहेर आहोत. म्हणूनच मित्रांनो, हा असा आहे जसं आईसमोर बोलते आणि मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली आहेत. स्वामी आईसारखेच आहेत. योग्य वाचन म्हणजे काय? तर ठरलेली जागा, दररोज एकच जागा ठेवा, कारण त्या जागेत हळूहळू साधनेची ऊर्जा तयार होते. ठरलेली वेळ, रोज वेळ बदलली तर मन स्थिर होत नाही. सकाळ संध्याकाळ जे जमेल ते पण एकसारखं ठेवा. वाचन आणि 2 मिनिटे शांतता ही फार महत्त्वाची आहे. डोळे बंद करा, 3 वेळा खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, स्वामी माझं मन फार स्थिर आहे, पण आज तुमच्यासमोर बसलेले इतके पुरेसं आहे. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मागणं बंद करा. वाचन क्षमता, स्वामी हे द्या, ते द्या, माझं काम कधी होणार? मी इतकं वाचते तरी का होत नाही? हे स्वामींकडे हिशोब लावणं सगळ्यात पहिल्यांदा बंद करा. स्वामी व्यवहार करत नाही, ते परिवर्तन करतात. योग्य भाव वाचनानंतर फक्त एवढेच बोला, स्वामी माझ्यात जे चुकीचं आहे त्याआधी बदल करा. कारण मन बदललं तर परिस्थिती बदलते. सेवेला फळ कसे मिळवायला सुरुवात होते? स्वामी कृपा लगेच पैसा, नोकरी, सुख देत नाही. ती आधी देते संयम, शांतता आणि सहनशीलता. योग्य लोकांपासून अंतर ठेवा आणि हेच लक्षात ठेवा, हीच खरी कृपा आहे. जो मन शांत करतो त्याचं आयुष्य स्वामी आपोआप सांभाळतात. स्वामी काय पाहतात? स्वामी विचारत नाहीत, तू किती अध्याय वाचलेस? ते पाहतात, राग कमी झाला का? अहंकार कमी झाला का? इतरांना माफ करण्याची ताकद आली का? जर उत्तर हो असेल तर समजा सेवा स्वीकारली गेली आहे. मित्रांनो, स्वामी उशीर करत नाहीत, आपणच तयार नसतो. स्वामी शांत आहेत पण दुर्लक्ष नाही करत. आजपासून स्वामी चरित्र वाचन मनाने करा, मागणीने नाही. स्वामी म्हणतात, तू माझा हो, मी तुझं सगळं बघतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.